एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर मी धुळेकर संघटनेतर्फे धुळे शहरात पीएनजी पाईप नॅचरल गॅस योजना तातडीने सुरू करावी अशी मागणी करून या संदर्भाचं निवेदन उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर यांना देण्यात आले। एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर मी धुळेकर संघटनेतर्फे धुळे शहरात पीएनजी योजना तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर यांना निवेदन देण्यात आले। मागील एका महिन्यापासून आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा पुरवठा झाला असून वितरकांकडे सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यामुळे काही ठिकाणी सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याची देखील तक्रार करण्यात आली। या उलट ज्या शहरांमध्ये पीएनजी गॅस योजना सुरू आहे तेथे अशा समस्या निर्माण झालेल्या नाहीत असे संघटनेने स्पष्ट केले। पीएनजी गॅस हा एलपीजीच्या तुलनेत स्वस्त, सुरक्षित व पर्यावरणपूरक असल्याचे देखील निवेदनात नमूद आहे। तसेच पीएनजी गॅस वजनाने हलका असून गळती झाल्यास त्याचे बाष्पीभवन होते आणि त्यामुळे आगीचा धोका तुलनेने कमी असल्याचे सांगण्यात आले। वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्तार लक्षात घेता भविष्यात अडचणी टाळण्यासाठी धुळे शहरात युद्धपातळीवर पीएनजी यंत्रणा राबविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली। महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पीएनजी गॅस योजना सुरू झालेली असून केंद्र व राज्य सरकार देखील या योजनेसाठी आग्रही असल्याचे धुळ्यातही योजना तातडीने लागू करावी अशी मागणी करण्यात आली। नागरिकांचे दैनंदिन जीवन सुलभ होण्यासाठी तसेच हॉस्पिटल व हॉटेल व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी पीएनजी गॅस योजना अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्यासह छोटूभाऊ पोद्दार, संजय सरदार, किशोर बोरसे, फरदीन शेख, आफिदी शेख व सलमान पठाण उपस्थित होते। आखाती भागात युद्ध सुरू आहे व युद्ध सुरू असल्यामुळे एलपीजी गॅसचा खूप तुटवडा निर्माण झाला आहे आणि मुख्यतः एलपीजी गॅसचा काळाबाजारी पण सुरू आहे। काळाबाजार सुरू आहे व सामान्य नागरिकांना खूप त्रास होत आहे। या धर्तीवर मी धुळेकर संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे की धुळे शहर हे महानगरपालिकेचे शहर आहे आणि लोकसंख्या पण खूप झपाट्याने वाढत आहे आणि कॉलन्या परिसर आणि मोठमोठ्या बिल्डिंगा पण धुळे शहरात उभ्या राहत आहेत ह्या सिस्टम वगैरे। तर अशावेळी एलपीजी गॅसचा जो तुटवडा किंवा त्याचा सप्लायचा जो प्रॉब्लेम आहे तो दूर करण्यासाठी धुळे शहरातसुद्धा पीएनजी गॅसचा जो यंत्रणा किंवा योजना सुरू करावी अशी मी मागणी केली आहे। म्हणजे पाईप नॅचरल गॅस, कारण की त्याचे फायदे पण खूप आहे, एलपीजीपेक्षा तो स्वस्तही असतो, त्याचप्रमाणे तो वजनाने हलका असल्यामुळे आग लागायचा धोकाही कमी असतो। तर धुळे शहरामध्ये जर पीएनजी गॅस योजना यंत्रणा सुरू झाली तर प्रत्येकाच्या घरात पाईपद्वारे जो गॅसचा सप्लाय होईल आणि त्यामुळे हा जो गॅसचा तुटवडा किंवा जे लोकांना पायपीट करायला लागते प्रत्येक गॅस एजन्सी बाहेर उभं राहतात रांगेमध्ये किंवा नंबर लागत नाही, तर या सगळ्या समस्या बंद होतील। म्हणून पीएनजी गॅस योजना ही लवकरात लवकर धुळे शहरात लागू करावी अशी मी मागणी केली आहे।